सभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना प्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मला तुम्ही आमच्याकडे प्रवेश करा, जालना लोकसभा आम्ही सोडून घेऊ शिवसेनेला आणि सांगली काँग्रेसला देऊ। ज्यावेळेस या 2 लोकसभा मतदारसंघाचा टाय होता त्यावेळेस असं सांगून त्यांच्या शब्दाखातर मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्यांनी 2 ते 3 वेळेस संजय राऊत यांना जालना सोडून घेण्यासंदर्भात स्पष्ट सूचना केल्या, परंतु शिवसेनेमध्ये संजय राऊत हे त्यांचा वेगळा अजेंडा चालवतात आणि त्या अजेंडानुसार त्यांनी सांगलीतील प्रस्थापित काँग्रेस विरोधी नेत्याबरोबर साठगाठ करून विशाल पाटील खासदार होणार नाहीत, सांगली काँग्रेसकडे जाणार नाही आणि कुणीतरी एक कमकुवत उमेदवार त्या ठिकाणी देणे अशा पद्धतीची तडजोड केली आणि सांगली शिवसेनेकडेच ठेवलं की जे माहीत होतं या मतदारसंघामध्ये एक शाखाही त्या ठिकाणी शिवसेनेची नाही आणि पराभव अटळ आहे, परंतु केवळ विशाल पाटील यांना थांबवणं आणि कमकुवत उमेदवार देऊन दुसऱ्याला निवडून आणणं हा अजेंडा त्यांनी त्या ठिकाणी राबवला। तरीही त्यानंतर मी जी काही सचिव पदाची जबाबदारी मला दिली होती राज्याची, त्या निवडणुकीमध्ये संपूर्ण काम केलं। विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन जे काही पूर्ण काम मला दिलेलं होतं ते संपूर्ण काम मी केलं, परंतु वैयक्तिक जे काही संघटनात्मक काम आहे किंवा संघटनात्मक बाबीमधलं काम आहे त्यापासून मला सातत्यानं वगळण्यात आलं, राज्य लेवलवर असेल किंवा जिल्हा लेवलवर। आणि पुढे तर इतका प्रकार घडायला लागला की जिल्ह्याच्या कार्यक्रमाला मला बोलवलं गेलं नाही पाहिजे, जिल्ह्यामध्ये काही नियुक्त्या करत असताना त्यामध्ये विचारलं नाही पाहिजे आणि जिल्ह्यामध्ये जे काही दौरे या ठिकाणी विरोधी पक्ष नेते होत होते त्या दौऱ्यामध्ये मला जाणीवपूर्वक बाहेर ठेवून संघटनेमध्ये मी कामच करणार नाही किंवा काम मिळणार नाही मला, अशा पद्धतीचं वर्तणूक त्या ठिकाणी मला देण्यात आली। आणि त्यामुळं आणि गेल्या 8-10 दिवसामध्ये जो काही मराठवाड्यामध्ये शिवसेनेने शेतकऱ्यासाठी कार्यक्रम राबवायला सुरुवात केली अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या कल्पनेतून, मुळात तो कार्यक्रमच माझे सहकारी लक्ष्मणराव वडले यांची संकल्पना होती आणि वारंवार आम्ही चर्चा करून तो कार्यक्रम बनवला होता, उद्धव साहेबांना सांगितला होता, विनायक राऊताबरोबर चर्चा केली होती आणि संपूर्ण राज्यभर तो कार्यक्रम राबवायची संकल्पना होती। परंतु तो कार्यक्रम अलगद अंबादास दानवे यांनी उचलला आणि उद्धव साहेबही नाही, आदित्यजींनी नाही, स्वतःच्या नेतृत्वाखाली तो कार्यक्रम मराठवाड्यात राबवला आणि आपलं नेतृत्व त्या ठिकाणी पुढे ढकलण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आणि दुर्दैवानं हा कार्यक्रम राबवत असताना सुद्धा लक्ष्मणराव वडले असो किंवा मी असो आम्हाला त्यातून संपूर्णतः डावलण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्याच पद्धतीने जिल्ह्यामध्ये ज्या काही नियुक्त्या झाल्या, काली ज्या काही नियुक्त्या झाल्या त्या नियुक्त्यामध्ये सुद्धा अंबादास दानवे यांनी स्वतःची मनमानी केली। जे काही निष्ठावान शिवसैनिक त्या जिल्ह्यामधले आहेत, ज्यांची नावं दिली होती, ज्यांच्या संदर्भात चर्चा झाल्या होत्या, त्यांना नेमणुका न देता स्वतःचे मर्जीतील कॉन्ट्रॅक्टर लोकांना नेमणुका देण्याचं काम अंबादास दानवे यांनी केलं। पण हा सातत्यानं होणारा प्रकार बघून मी यापुढं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये काम न करण्याचं ठरवलं आहे, म्हणून सचिवपदाचा मी राजीनामा दिला आणि माझ्या पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा मी सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे पाठवून दिलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।